उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावर ठाम आहेत। ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतं। त्यातच शिंदेंच्या शिवसेनेनं 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक न लढवण्यावर अद्याप ठाम असल्याची माहिती आहे। मवियातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंचे मन मिळवण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। मवियाकडून ठाकरे उमेदवार असले तरच निवडणूक बिनविरोध होणार आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवस बाकी आहेत। मवियाकडे एक उमेदवार निवडून येण्या इतकं संख्याबळ आहे। शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील। उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल। नाही काय होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतपणाची खोली आहे का? झालंय। उमेदवार निवडून येण्यासाठी 29 मतं मिळणं आवश्यक आहे। त्यातच शिंदेच्या शिवसेनेकडून 10वा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत। शिंदे इतके महान सद्ग्रस्त आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतं सुद्धा फोडू शकतात। प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपने सांभाळावीत, मेंढ्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणीही कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत। संजय राऊतला याची जाणीव झाली, त्याबद्दल त्याचे आम्ही आभारी आहोत। आम्ही किती महान आहोत त्याची जाणीव तुम्हाला झालेली आहे आणि भविष्यात सुद्धा आणखीन जर तुम्हाला जाणीव झाली नसेल तर काही काळामध्ये आणखीन एकदा तुम्हाला आम्ही जाणीव करून देऊ। विधान परिषदेची एकच जागा महाविकास आघाडीमध्ये जाऊ शकते आणि या एका जागेवर उद्धवजी ठाकरे यांनी दावा केलाय। याचा अर्थ उद्धवजी ठाकरे तुम्ही मतं सांभाळा असा सल्ला संजय राऊत यांनी उद्धवजी ठाकरेंना दिलेला दिसतोय। ठाकरेंनी विधान परिषदेसाठी नकार दिल्यास काँग्रेसची निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं कळतंय। प्रदेश अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेबांना परवा दिवशी भेटलेले आहेत, त्यांची चर्चा झालेली आहे। काँग्रेसनं स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली आहे की उद्धव साहेब असतील तर त्याबद्दल चर्चेचा काय अडचण नाही आहे, परंतु दुसरं कोण असेल तर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला बैठक घेऊन निर्णय घ्यावा लागेल।